मित्रांनो, 26 जानेवारी जो साजरा केला जातो तो का साजरा केला जातो हे आपल्याला माहीत असेल, पण एवढंच सांगतो. माहीत नसेल तरी एवढं सांगेन की 26 जानेवारी नंतर आपला प्रजासत्ताक दिन म्हणजे जे प्रजासत्ताक राज्य आहे, ब्रिटिशांची जी मुजोर किंवा राजवट जी आहे ती उलथवल्यानंतर भारतीय संविधान ज्यावेळेस अंमलात आलं तो आहे 26 जानेवारीचा दिवस. आणि या 26 जानेवारीच्या दिवशी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन, जे कायम चर्चेत वादात राहिलेला व्यक्ती, त्यांच्याविषयी माधवी जाधव या ज्या पोलीस या ज्या वन विभागामध्ये कार्यरत असलेल्या एक महिला आहे, त्यांना राग आला. राग येण्याचं कारण हे अर्थातच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, अहोरात्र परिश्रम घेऊन जे संविधान लिहिलं, ते संविधान अंमलात आणून आज पूर्ण भारत देश चालतोय. आणि त्या व्यक्तीचं नाव तुम्ही विसरताय. आत्ताच येईल नाव, परतच येईल, थोड्या वेळानं तरी नाव घेतील, असं ती माधवी वाट बघत होती. माधवी ह्या वन विभागामध्ये एक कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. मानतो त्या व्यक्तीला, मानतो त्या ताईला, कारण की ज्या व्यक्तीमुळं संविधान निर्माण झालं त्या व्यक्तीलाच पुसण्याचा प्रयत्न हे लोक करतायत हे तिच्या लक्षात आलं आहे. हे अनेकांच्या लक्षात कधी येईल मला माहीत नाही. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळेला ती हे वाक्य म्हणजे हा विरोध दर्शवण्यासाठी ओरडली, तिथपर्यंत गेली, त्यावेळेस पोलिसांनी तिला पकडलं. त्यावेळेस तिला ताब्यात घेतलं आणि तिने स्पष्ट सांगितलं, मीडियाला घाबरत नाही, मी कुठल्याही लोकांना घाबरत नाही, जे सत्य आहे ते सत्य आहे. बाबासाहेबांनी या संपूर्ण राष्ट्रासाठी, या देशासाठी जे कार्य केलं त्या व्यक्तीचंच नाव जर घेतलं जात नसेल तर खरंच ह्या तुमच्या झेंडा वंदनाला किंवा या सर्व गोष्टींना काही अर्थ उरत नाही. त्यामुळे तिचा राग हा साहजिकच होता, यात तीळ मात्र शंका नाही आणि त्याचं समर्थन मी करतोय. गिरीश महाजनांचा यावेळी परत एकदा निषेध करण्यात येतोय, कारण गिरीश महाजन त्यांना जे भाषण लिहून देण्यात येणारी जी लोक आहे ती कोण लोक आहेत ते पण बघणं गरजेचं आहे. कारण की ही विचारधारा महत्त्वाची आहे. तुम्ही काय विचारधारेने जगता आहात. आपण एक मंत्री आहोत, आज आपल्याकडे कुंभमेळा मंत्री म्हणून एक जबाबदारी आहे. एक जबाबदार जिल्ह्याचं जबाबदार मंत्रीपद आपण निभावतोय, तरी हे करणं अयोग्य आहे. याचा निषेध कायम राहील.